ही आहे चंबळमधील इंडियन स्कीमरची महाराणी फुलन. तर हा आहे उमेद. इंडियन स्कीमरच्या अभ्यासासाठी व संवर्धनासाठी यांच्या पायांना टॅग लावलेले आहेत. नामशेष होत चाललेली ही प्रजाती राष्ट्रीय चंबळ अभयारण्यात आढळते. आज आपण अनुभवणार आहोत या प्रजातीच्या कोर्टशिप बद्दल केलेल्या निरीक्षणावर आधारित काल्पनिक लव्ह स्टोरी, लव्ह इन चंबळ. फुलन आणि उमेद उन्हे वाढल्याने काठावर पंखात डोके खुपसून आराम करीत होती. सभोवताली मगरी तशाच सुसरी निवांत पहुडलेल्या होत्या. पाईट किंगफिशरचे जोडपेही सावलीत विश्रांती घेत होते. बोनालीज ईगलच्या नेस्टमधील पिल्लू आईची वाट पाहत होते. उन्हे उतरली होती. उमेद आणि फुलन पाण्यात शिरली. मस्तपैकी डुंबत होती. मनसोक्त जलक्रीडा झाल्यावर दोघांनीही आकाशात झेप घेतली. गगनविहार करत त्यांनी परिसराला 2 फेऱ्या मारल्या. एकत्रित त्यांचे उडणे मनोवैधक होते. काठावर उतरल्यावर त्यांनी एकमेकांशी प्रेमालाप करायला सुरुवात केली. चोची हलवत, माना वेळावत त्यांच्या तालबद्ध हालचाली चालू झाल्या. कोर्टशिपमध्ये नर मादीस भेटवस्तू देतो. दूरवरून उमेद चोचीमध्ये काहीतरी घेऊन फुलनकडे आला. तिचे लक्ष आकर्षित करण्यास त्यांनी ती वस्तू पाण्यात टाकली, उचलली, पुन्हा टाकली, सूर मारून पुन्हा उचलली. हवेत गिरक्या घेत तो तिला आकर्षित करत होता. इंडियन स्कीमरच्या चोचीचा वरचा भाग आखूड तर खालचा भाग लांब असतो. पाण्यामध्ये चोचीने रेषा मारत स्कीम करत हे उडत असतात, म्हणूनच यांना स्कीमर म्हणतात. काठावर फुलन त्याची वाट पाहत होती. उमेदने आणलेली भेटवस्तू तिने स्वीकारली. ही भेटवस्तू मासे, दगड, लाकूड अशा कोणत्याही स्वरूपाची असते. भेट स्वीकारल्यानंतरच मादी प्रणय साधनेस तयार होते. प्रेमातील हा आदरभाव शिकण्यासारखाच आहे. त्यांचा हा प्रणय मंत्रमुग्ध करणारा होता. प्रेमालापाची ही दृश्य मनात साठवत आम्ही भरतपूरच्या दिशेने निघालो.